तर मंडळी आपण पुन्हा एकदा मुंबईमध्ये आलो आहे। या टायमाला आपल्यासोबत आहे गौरव आणि आपली ही लास्ट फेरी आहे गणपती शॉपिंगची। तर आत्ता आपण चाललो आहे चिंचपोकळीला। तर हा चिंचपोकळी स्टेशनच्या बाहेर आलो आहे आपण आणि जाऊयात पुढे मार्केट लालबाग मार्केटमध्ये। हो ओपन आहे, तिकडून एंट्री असेल ओपन। तर मंडळी इथे बसतो चिंचपोकळीचा चिंतामणी। तर आपण जाऊयात खाली आणि पाहूयात काय काय तयारी झाली ती। चिंतामणीचं आगमन कालच झालंय, पण मूर्ती दिसते की नाही ते माहिती नाही, पण आपण जाऊन बघूयात। तर आपण पोचलोय चिंतामणीच्या मंडपामध्ये। तर मूर्ती कवर आहे कारण मंडपाचं काम चालू आहे, पण मूर्तीचं थोडंफार दिसते आहे सिंहासन, जो की जगन्नाथपुरीचा आहे। तर जवळ जाऊन पाहूयात। चल ह्या असाच लाईट ना लालबागला होता ना। तर मंडळी आता आपण चिंतामणीच्या मंडपातून बाहेर पडतोय आणि बाहेर आपण बॅक साईडून आलो होतो, त्यामुळे हा आहे चिंतामणीचा मेन एंट्रन्स। हा गेट एकच आहे इथे, भव्य दिव्य तुम्ही पाहतच असाल। तर आता आपण चिंचपोकळीमधून लालबागला जातोय। आपण आलो तर मंडळी आपण जेव्हा लास्ट टाइम जेव्हा लालबागमध्ये आलो होतो तेव्हा काम चालू होतं, आता काम कंप्लीट झालेलं आहे। तर हा समोर तुम्ही पाहाल भव्य गेट, तेव्हा काम अर्धवट झालं होतं आणि आता पूर्ण झालं आहे। मला वाटतं 1-2 दिवसात लालबागच्या राजाचं मुखदर्शनही होईल। तर आता आपण पुढे जाऊयात। तर मंडळी आत्ता आपण आलो आहे प्रॉफिट मार्केटमध्ये। इथे थोडी शॉपिंग करणार आहोत आणि इथे मी कॅमेरा बंद करतो आहे आणि आता आपण भेटू घरी गेल्यानंतर। आणि उद्या आपण जातो आहे गणपती आणण्यासाठी, तोही व्हिडिओ मी कंटिन्यू याच व्हिडिओमध्ये करतो आहे, तर पुढे पाहत राहा। तर नमस्कार मंडळी, मी संकेत मेकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर काल आपण गेलो होतो मुंबईमध्ये आणि आज आपण चाललोय आपल्या बाप्पाला घरी आणण्यासाठी। तर आत्ता आपण कुठल्या गाडीत पिकअपमध्ये आहोत आणि कोण कोण आहेत सोबत ते दाखवतो तुम्हाला। तर आपल्यासोबत आहेत प्रशांत, तिकडे गौरव आणि मी आणि पुढे निशांत बसलाय। असे आपण पिकअपमधून गणपती आणण्यासाठी जातोय। तर आता आपण पोहोचतोय हमरापूरला। वाजलेत आत्ता किती वाजले? तर आता 9:30 वाजलेत। आपण सकाळी 5:30 वाजता निघालो होतो, तर आता हमरापूरला आपण 9:30 वाजता पोहोचतोय। तर जाऊयात आपल्या बाप्पाला घरी आणण्यासाठी। गणपती बाप्पा मोरया। ट्रेननी प्लॅटफॉर्मवर चालले नाही स्टेशन कुठे आहे? हाय हमरापूर स्टेशन आहे हमरापूर। हा गौरव तुझा कारखाना। तर आता देव्यांची सुरुवात झालेली आहे। देवा दुर्गा मातेच्या मूर्त्या आता प्रोडक्ट म्हणजे चालू झाल्यात बनवायचे। ते पण गणपती आता सगळे बहुतेक कारखाने खाली झालेले आहेत। देवी झालेले बघ, देवी सुरू झाल्या आता। तर बऱ्यापैकी कारखाने आता खाली झालेले आहेत, म्हणजे गणपती गेलेले आहेत। आता आपण आपल्या बाप्पाला आणूयात। नाही हा नाही
आपण आता पोचूच थोड्या वेळात. नाही तू दिसलास नाही हो व्हिडिओ मध्ये तुला. तर म्हणजे आपण पोचलोय आता आपल्या कारखान्यामध्ये, विठ्ठल रखुमाई कला केंद्र तांबडशी. तर चला आपल्या मूर्ती रेडी झालेल्या असतील तर त्या घेऊयात. ती माझी कारखाना खाली झाला हो पण बऱ्यापैकी नाही. आलो तेव्हा किती भरला. ब एक नंबर. ही बघ तुझी गौरव. तुझा कुठं आहे? ही बघ एक नंबर रे मूर्ती. हनुमान अवतार. तर आपण लास्ट टाइम जेव्हा कलरसाठी मूर्ती घेऊन आलो तेव्हा खूप भरपूर मूर्ती होत्या. आता तुम्ही बघू शकाल बऱ्यापैकी कारखाना खाली झालेला आहे. ही गेल्या वर्षी ती व्हायरल झाली होती ना मूर्ती ती. हा म्हणजे गेल्या वर्षीची यंदा व्हायरल झाली ती आहे. मुंबईला कोणीतरी केला होता. बघू दे एक नंबर. नाही माझा पण टाकेन. एक नंबर. तुझा कुठे? माझा पण घेतोय. नाही माझा तो नाही. तर ही आहे आपली मूर्ती. घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच. तर मंडळी आपले गणपती थोडा टचअप बाकी आहे. तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या 2 मूर्ती शोधायच्या आहेत. एक प्रशांतसाठी आणि एक माझ्यासाठी म्हणजे त्रिवेणीच्या घरी द्यायची आहे. ती मूर्ती बघायची आहे. तर आपण त्या 2 छोट्या मूर्ती दुसऱ्या कारखान्यात बघतोय. त्यांच्या इथे अवेलेबल नाही आहे. तर आपण दुसरीकडे कुठे जायचं आसपासच्या कारखान्यात मूर्ती चेक करतोय. तर मंडळी बऱ्यापैकी कारखाने खाली झाल्यामुळे मूर्ती भेटायला थोडा प्रॉब्लेम होतोय. तरी पण आपण बघूयात. 1 ते 1.5 फुटाच्या मूर्ती घ्यायच्या आहेत 2. तर पाहूयात पुढच्या कारखान्यात. ह्या कारखान्यामध्ये तर मूर्ती अवेलेबल नव्हत्या. तर आता जाऊयात आपण दुसऱ्या कारखान्यामध्ये. आवाज दिला तुला? तू त्यांच्याशी गप्पा मारत बसला. साहिलला आवाज दे. चला जाऊयात पुढच्या कारखान्यात. तर म्हणजे आता कुठले तुम्हाला नंबर देत नाही. आता सर्वांच्या बुकिंग बंद आहेत. त्यामुळे आता आपण फक्त मूर्ती पाहूयात. 1 इंची असेल 2 इंची असेल. 3 इंच ठेवायला मस्त आहे. ते आवडली बघ काय चला आपले बाप्पा आता गाडीमध्ये बसत आहे. नाही 2च बसलेत. आपण आमचे नाही बसलेत ना अजून. आमचे बाप्पा इकडेच आहेत. मला लक्ष नाही माहिती आहे. कळला मला नाही. ते फुलं जातात. करते काय काय राहू दे. त्याला असा करा सर. कसा तोंड इकडे ना असं राहू दे. मग बसायला हो असंच ठेव. हो बाप्पा मोरया. मस्त जुनी आहे एकदम. नाही मंदिर पण मस्त आहे. असं जुनं आहे एकदम. असंच ठेवलं आहे त्याने नाही अजून. एकदम जुना मंदिर आहे. हो हो मला वाटलं घर असेल. हे मंदिर आहे अमृतेश्वर देवस्थान.
मस्त मंदिर. चला आता मूर्ती बघूयात. चला मंडळी, त्रिवेणीच्या घरची मूर्ती घेतलेली आहे आपण इथे. घरी गेल्यावर दाखवेनच. निशांनी ही मूर्ती घेतली. मोरया दाखव जरा मूर्ती. तर ही आहे प्रशांतची मूर्ती, गौरवने घेतली. दोन्ही मूर्त्या झाल्यात आयत्या वेळी सिलेक्ट. आता आपण चाललोय घरी. कुठे चाललोय गौरव? घरी. गणपती बाप्पा. 2 गणपती चाललेले आहेत. अचानक येऊन त्यांनी घेतलेले. तर हे 2 गणपती आहेत. गणपती बाप्पा. चला आपली गाडी पुढे लावली. तर जाऊयात आता. टेन्शन नाही रे, नॉर्मल चालेल. तर मंडळी सगळ्या मूर्ती गाडीत आपण ठेवलेल्या आहेत. फोटो व्हिडिओ गाडी तर मंडळी आपले सगळे गणपती घेऊन झालेले आहेत. आपण आता पिकअपमध्ये परत बसलोय. आता आपण चाललोय. गणपती आहेत तुम्हाला सांगतो 1 2 3 4 5 गणपती आपण पिकअपमध्ये घेऊन बसलोय. इकडे असे 3 जण आम्ही पार्टी बसलोय. गौरव, प्रशांत आणि मी. आणि 5 गणपती. आणि निशांत पुढे बसलाय. तर आता आपण इथून हमरापूरमधून हायवेला बाहेर पडलोय. आता आपण जाऊयात घरी. असे तुम्ही पिकअपमध्ये कधी बसला नसतात नाही? बसला असताच गौरव? नाही, गणपतीसाठी फक्त पिकअपमध्ये. तर चला जाऊयात आपण घरी. तर आता आपण जेवून निघालो ह्या हॉटेलमधून. कुठलं हॉटेल? श्रीकर हॉटेल. श्रीकर कोलाडमध्ये आहे ना रे हा हॉटेल? कोलाड. तर कोलाडमध्ये आपण ह्या हॉटेलला जेवलो आहे. आता निघतोय जेवून. तर मंडळी आपण आपल्या एरियात आता पोचलो आहे. म्हणजे दिव्यागर रोडला, बायपास रोडला आपण पोचलो आहे. तर आता घरी थोड्याच वेळात पोचू. आता वाजलेत किती? 5:11 झालेत. तर आता पोचू थोड्या वेळात मी हे करताना. तर मंडळी आपण आता घरी पोचलेलो आहोत. थोड्या तिथे आपण आता गणपती उतरतोय. आपला घर आलेला आहे. 5:30 वाजले. चला उतरवूया गणपती. या पायावर पाणी ओतलं नाही. पाय काय आता बघा किती पाय होती. वरती बघा. वरती खाली गणपती बाप्पा. तर मंडळी बोलल्याप्रमाणे आपण 5:30 वाजता घरी पोहोचलोय. आणि फायनली मी तुम्हाला मूर्ती दाखवतोय आपली. चेहरा दाखवला नव्हता, तर आता मूर्ती बघूया आपण. तर ही आहे आपली यंदाची मूर्ती. बघते कसं आलं. तर मंडळी आपली मूर्ती आलेली आहे घरी. आणि आपण आता तिला सजवतोय. त्यासाठी डायमंड लावण्यासाठी आपण फेविबॉन्डचा यूज करतोय. तर आता थोड्याच वेळात आपण सजवायला सुरुवात करतोय. कारण आता शेवटचे 3 दिवसच गणपतीसाठी राहिलेत. तर आपल्याला लवकर सुरुवात करायची आहे. त्यामुळे आज आपण गणपती सजवण्यासाठी सुरुवात करतोय. तर मंडळी हे आपण काही मुंबईतून हिरे आणलेले आहेत.
ते आता फिक्स करूया. तुरा बिरा सगळं रेडीमेड आणलं आहे, त्यात आपण बघूयात कसे लावायचे ते. आपण मूर्तीवर गम पडू नये, फेविकॉल पडू नये, त्यासाठी आधी आपण वरतून सुरुवात करतोय. तर आपण पहिले मूर्तीचा चेहरा ढाकून घेतोय. तर आता आपण हा एक्स्ट्रा पार्ट आहे जो की हिऱ्यासाठी कट करतोय आणि मूर्तीवर पडणार नाही सगळं ते, त्याची काळजी घेतोय. त्यासाठी अजून एक कपडा आपण टाकूया खाली, जेणेकरून मूर्ती खराब होणार नाही. आपण मूर्तीची काळजी पण घेऊया. हा एक्स्ट्रा पार्ट आपण आधी कट करूया. तर कुठला डायमंड फिट होईल तो चेक करूया. एकदा छोटा वाटतोय, मोठा साईजचा बघूया. हा परफेक्ट बसतोय, तर हा लावूया. तर मंडळी आपण असा होल करून घेतलाय, जो एक्स्ट्रा पार्ट होता तो कट करून घेतलाय आणि त्याच्यात आता फेविकॉल लावूया आणि मेन डायमंड त्याच्यात फिक्स करूया. फेविकॉल थोडा वाळल्यानंतर थोडं लावला तर पटकन चिकटतो. आता थोडा ओला आहे, थोडंसं आपण त्याला ड्राय होऊन जाईल, मग आपण त्याला फिक्स करूया. तर हे डायमंड मी मुंबईला आता लास्ट टाइमच्या खरेदीला गेलो, जी तुम्ही आता व्हिडिओ पाहिलात त्याच्यात खरेदी केले होते. त्या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे काय काय घेतलंय ते तुम्हाला मी दाखवलं नाही. पण जसं जसं व्हिडिओ आपला पुढे डेकोरेशनचा व्हिडिओ चालू होईल, त्याच्यात मी मुंबईतून काय काय आणलं ते तुम्हाला नक्की सांगेनच. तर आता हे डायमंड आणले ते तुम्हाला दाखवलेच, पुढे अजून काही आणले ते पण दाखवेन. तर आता हा पहिला आपण डायमंड फिक्स करून घेतला आहे इथे, आणि त्याच्यानंतर आपण त्याला एक डायमंड चेनची लेअर देणार आहोत. अशा लेअर आणि आपले मोतींचे हे लेअर असं आपण करून पूर्ण हा क्राऊन सजवणार आहोत. त्याच्यानंतर थोडंसं पाठची प्रभावळ आहे ती सजवणार आहोत आणि त्याच्यानंतर सगळं मुकुट जर आपलं सजवून झाला की आपण तसे खाली खाली येणार आहोत. कारण वरून सुरुवात केलेली कधी पण बेस्ट असते, कारण वरून जे पडत जातं सगळं ते खाली येत म्हणजे मूर्तीला चिपकत नाही, त्यामुळे वरतून आलेला बेस्ट आहे. तर म्हणजे पहिला डायमंड आपला फिक्स करून झाला आहे. आता आपण डायमंड चेन लावायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे याला पहिला डायमंड फिक्स करून झाल्यानंतर आपण पहिली डायमंडची व्हाईट कलरची चेन लावतोय राऊंड शेप मध्ये. फेविकॉल लावून घेतलंय आपण ऑलरेडी. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या 4 लाईन लावून झाल्या आहेत डायमंडच्या. आता आपण ह्याच्या बाजूला लावतोय ह्या राऊंडमध्ये, म्हणजे या डायमंडच्या लाईनच्या बाजूला हे कटमोती लावून घेतोय. कटमोती लागल्यावर बघूया कसं काय करायचं ते. तर मंडळी रात्रीचे आता 2 वाजलेत. आता थोडं झोपतो आणि आपल्याला मूर्ती दाखवतो. एवढी मूर्ती आपण कंप्लीट केली आहे. आता उद्या सकाळी मूर्ती पाहूया. तर मंडळी आता आपण चाललोय त्रिवेणीच्या घरचा गणपती द्यायला. तर जेट्टीपर्यंत चाललोय. तर गणपती आता पुढे शिफ्ट करतोय पुढच्या सीटवर, कारण 7 पाटी ऐकत नाही आहे. तर चला घेऊयात गणपतीला पुढे. आलो आलो बरं असा व्हिडिओ उघडायला हवंय ना. फळं फोडशील ती. ते गणपती बाप्पा पुढच्या सीटवर आलेत. तर चला जाऊयात. गणपती बाप्पा मोरया. सोडलेला इथे दीपक आला होता, म्हणजे त्रिवेणीचा भाऊ आला होता. तो बाप्पाला घेऊन गेला जेट्टीमध्ये. तर आता तो पलीकडे जाईल आणि आता आपण चाललोय घरी आणि आपल्या तयारीला सुरुवात करूया. तर मंडळी काल आपलं एवढं काम बाकी झालेलं आहे. हार, मुकुट, सोंडेवरचा हातातले थोडे बाकी आहेत आणि आज आपण ह्या लेस वगैरे लावणार आहोत आणि आज पूर्ण गणपती आपण कंप्लीट करणार आहोत. तर कंप्लीट झाल्यावर पूर्ण गणपती कसा दिसतो ते पाहूया. आज लेस पण आणल्यात, त्या पण लावूयात.
आपली मूर्ती रेडी झालेली आहे. तुम्हाला फायनल लुक दाखवतो मूर्तीचा कसा दिसतो ते. तर पाहूयात आपण आपली मूर्ती. तर ही आहे आपली गणपती बाप्पाची मूर्ती. सगळं डायमंड वगैरे लावून झालेलं आहे. थोडासा टचअप आहे म्हणजे शेलावर टाकायचा आहे. तो स्टिचसाठी वहिनींकडे दिला आहे. ते तुम्हाला गणपतीवरती बसेल त्या दिवशीचा व्हिडिओ येईल, त्याच्यात तुम्हाला ते दिसेलच. तर आत्ता आपल्या सध्या मूर्ती रेडी झाली आहे. आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला डेकोरेशन बघणार आहोत, मखर कसं बनवतंय ते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.